फायनली एक रिसॉर्ट गावलंय. एंट्रन्स तर एवढं खास आहे. बघू आता काय होतंय. एंट्रन्स एक नंबर आहे. आतनं असं वाटतं की कुठं जंगलात आलोय. रिसॉर्ट आहे गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटक असं काय तर होतं. पण मस्त आहे एंट्रन्स वगैरे. बघू आता रूम भेटतात का काय होतंय. रिसेप्शन तर लिहिलंय. संख्या काय होईल मला तर वाटतं भेटतील. अरे एकच रिसॉर्ट आहे फक्त तिथे. कुठं आहे अरे डेझर्ट सफारी हो जंगल सफारी. अरे बापरे भारी मिळाले. शहर हा जंगल सफारी पण करायला मिळेल आम्हाला. भारी इकडे तेवढंच आपलं मस्त मध्ये. बघू आता काय होतं. आम्हालाच कळे ना पण एंट्रन्स जरा भारी. एंट्रन्स लय खास आहे. 3770 रुपयाला एक रूम असा विषय आहे त्याचा. आणि त्याने म्हणले दोन रूम देतो 4 रूम. त्यात तुम्हाला 2 रूमचे पैसे द्या 4 रूम देतो तुम्हाला. फक्त ब्रेकफास्ट साठी फक्त फ्रेशअप साठी आणि लंचला एका परोठ्याला 150 रुपये पर पर्सन. काय फायदा. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटक. एंट्रन्स अजून एक गावलं इथं. आता बघू इथं लयच एक्सपेन्सिव्ह वाटतंय पण खास आहे. जे का चप्पल काढतो ना तिच्याकडे झाला काय. रिसेप्शनला अजून इथे एक लय भारी गाडी भरल्या. कशी मिळालेलं आपल्याला फ्रेश होण्यासाठी. फ्रेश वगैरे होऊन झालं सगळं. बस भरलेली सगळी पोरं जाय जाता निघायचं लगेच. हाय हे काय आत्र्या इडली वडा. हा पुढे काय तर बोल की. याड वडा इडली वडा टेस्ट भारी. सर आपल्यासोबत एक कन्नड आहे. सर आपल्यासोबत कन्नड आहे. बोल एकदा 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 कॅन्सल इडली एक वडा ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡಕ್ ಬರಲ್ಲ ಸರ್. ಒಂದು ಇಡ್ಲಿ ಕ್ಯಾನ್ಸಲ್, ಒಂದು ವಡ ಫಸ್ಟಿಗೆ ಹೇಳ್ಬೇಕು ಸರ್. ಒಂದು ವಡ ಕೊಡ್ತೀವಿ. ಮೂರು ಪ್ಲೇಟ್ ಇಡ್ಲಿ, काय कळत ಒಂದು ವಡ 50 ರೂಪಾಯಿ. 50 ರೂಪಾಯಿ ಹೌದು. 2 ಇಡ್ಲಿ ತಂಡ್ರೆ 30, ಒಂದು ವಡ ತಂಡ್ರೆ 20. 10 ರೂಪಾಯಿ ಚೇಂಜ್ ಕೊಡಪ್ಪ. माहिती राहू त्या राहू दे. एवढं काय झाला 150 इथं ನಾನು ಕೊಡ್ತೀನ. पाणी म्हटली ऍड केलं नाही का हसता गेला पण ते बाय काय म्हणते आम्हाला ड्रेस करते नुसतं. ब्लॅक शर्ट घातलाय, कडक ऊन आहे. मॅनेजर काय म्हणताय? कधी थांबू नका. धड मराठी येत नाही, धड इंग्लिश येत नाही, धड हिंदी येत नाही. बाय भांडले आम्हाला आता वाटून होणार ती बाय भांडले आमच्या बाय भांडले आम्हाला. जोरानं बाय भांडले बघा.
तिला पण काय कळे ना, आम्हाला काय कळे ना. 390 बिल झालं. एंड्र ओंड्र म्हणते, काहीच कळे ना आम्हाला. तिला म्हणलं कॅल्क्युलेटर टायटर कर, हे म्हणली नाही म्हणली, तसलं काय करत. अवघड आहे सर. कायच कळे नाही तिला. आम्हाला पण कळे ना, तिला पण काय कळे ना. ते बाय भांडले आता आम्हाला. बाय भांडत होते. कायच कळे नाही. इकडचं तिकडचं तिला एंड्रच करते. पोट भरलं ना आपलं. डोसा खाऊन घ्या. मी सांगितलं म्हणून खातो. किळी पाना येईल याच्यावर. हो सर कशी आहे क्वालिटी. एकदम मंगार. साओ जरा बरा आहे. माणसं इथं माणसाने वागत नाही. महाराष्ट्रात जमणे इथे कुणाला जमणे नाही. येऊ नका इकडे छान असं. अजिबात इकडे येऊ नका. आमची चूक झाली. आपल्याकडे मंदिर बांधतो मी. 40 वर्ष का लागे ना. वॉच टावर लोटस मॉल ये राजवाड़ा है. रानी नानी का जगह है. विट्ठल टेम्पल है. स्टोन चैरेट एंड म्यूजिकल पिलर. ये पूरा दाखोते सर. इसके अंदर गाड़ी नहीं जाएगा. यहाँ से चल के जाना पड़ेगा. कितना दूर है वो. ये जो है तलवार गट्टा गेट है. कितना दूर है वो? विट्ठल मंदिर को जो है महाद्वार है. यहाँ से 12 किलोमीटर है. तो चल के जाना पड़ेगा वो तसं. गाड़ी लेके जाएंगे. टेंशन. बच्चे लोग बोल रहे हैं 1000 रुपये बहुत हो गया. मंदिर आम्हाला माहित नाही. गाईडला 2000 देण्यापेक्षा आपला आपण फिरू तिथं गुगलला फोटो टाकून. मग काय तर एवढा काय लोड नाही घ्यायचा. शिवलिंगची कसली मोठी मूर्ती आहे. बारे या काय करू काय. हे मस्त आहे. काय माहित नाही. तरी पण आज चाललो एवढी. गाईडला थंडायला मजा आली. 2000 पहिला म्हणत होता. नंतर त्याला 1500 आणला. 1000 म्हणलं. नंतर नाही तर नाही म्हणलं. ते संपलं. मंदिर भारी बघण्यासारखं. काय झालं संकेत गवळी. गुवाहाटीत नाही. दगड काय ते स्टॅच्यू काय ते झाडी काय ते डोंगर. फक्त हॉटेल आम्हाला भेटलं नाही. हॉटेल एवढं भेटलं नाही तेवढं. तुळशीला जायचं आता. तुळशीला मंगळवार तू बाहेर